फलटणमध्ये डॉक्टर हत्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर खळबळजनक आरोप केले। मृत तरुणीला हॉटेलवर बोलवून तिची हत्या केली असा आरोप अंधारेंनी केला। माजी खासदार निंबाळकरांनी मृत तरुणीला त्रास दिला, त्यामुळे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंधारेंनी केली। या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहित नाही। काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती, सही होती, सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत। मी हेही डॉक्युमेंट मागितले, पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत। ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीयेत। हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे। कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजितसिंह हा इकडचा भोसले आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार आहे। ये रिश्ता क्या कहलाता है? काय या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे, तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय जीव गेला का? काय हत्या झाली का? सुसाईड नोट आहे जी सगळीकडे फिरली, जी सुसाईड नोट फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाईड नोट आणि दुसरं हे पत्र, जे पत्र तिने इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं। या पत्राचं जर हँडरायटिंग बघितलं तर बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँडरायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात हस्ताक्षर नाही। हा पहिला मुद्दा। बऱ्याचदा असं होतं की ऊसतोडीचा जो मुकादम आहे त्या मुकादमाकडून काही ठिकाणी पैसे आधी उचली दिल्या जातात आणि एखादा कोयतं म्हणजे जो ऊसतोड कामगार आहे, अर्ध कोयतं म्हणजे फक्त पुरुष, पूर्ण कोयतं पुरुष आणि स्त्री। तर कधी कधी असं होतं की या लोकांकडून उचल घेतलेली आहे, मात्र ही लोक निघून जातात किंवा ती कामावर थांबत नाहीत। अशा वेळेला त्यांच्याकडून वसुली करून घेण्याच्या अत्यंत आपल्याकडे काय म्हणता येईल अमानुष पद्धती आहेत। अत्यंत अमानुष पद्धतीने कारखानदार या उचली वसूल करून घेण्याचा प्रयत्न करतात। ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी हे कामगार उचलून आणायचे, त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट दाखल करायची। मोडस ऑपरेंडसी काय आहे? त्याला उचलून आणायचा, त्याला बेदम मारहाण करायची, तो अगदी म्हणजे गलित गात्र झाला पाहिजे, तो मरायला टेकला पाहिजे आणि मग त्याला पोलीस स्टेशनमधून, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा नोंद होणारच आहे त्याच्यावर, पण त्याला दवाखान्यात न्यायचा, सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि सरकारी दवाखान्यात जेव्हा डॉक्टर सांगतायत की अरे हा फिजिकली अनफिट आहे, तुम्ही याला अटक नाही करू शकत, त्यावेळेला त्याला फिजिकली फिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात? 1, 2, 3, 5, 10, 25, 50, 75, 100, 125, 277 पोलीस कंप्लेंट केल्या। किती FIR कराव्यात? काय FIR घ्यायच्यात त्या घ्या तुम्हाला। ह्या सगळ्या FIR रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून झाल्यात। सगळीकडे फिर्यादी, उपळवेचा साखर कारखाना आहे, ह्या सगळ्या FIR आहेत। घ्या। नाही, ह्या कामगारांवरच्या आहेत। बीडच्या लोकांना काय त्रास होतो, बीडच्या लोकांना काय पद्धतीने परेशान केलं जातं, फक्त माणूस बीडचा आहे म्हणून। जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत। ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो। कारण घरी कधी उंबऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरतही नव्हती, आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचन पर्यंत ती लोक वावरत होती। काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा, असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघींनी औषध पिलं।